रुंडमाळा भस्म उटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदम भवम भवानी सहितं नमामि शरच्चंद्र बिंबाणं चारुहासं लसत्कुंडलांक्रांतगंडस्थलां जपरागबिंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू पांडुरंगा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा हो स्वामी तुकया देवा यावरीन करावा वेर भस्म उटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार प्रस्तुत सेवे करता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण करुणावरणारे भगवान शंकराचे लढेवाळ भक्त असणारे एकनिष्ठ भक्त असणारे श्री संत नरहरी सोनार महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे संत श्रेष्ठ नरहरी सोनार महाराज भगवान शंकराने आपल्या अंगावरती जे अलंकार धारण केले त्या अलंकाराचं वर्णन या अभंगामध्ये करतायत विठाला विठाला दरवर्षी आपल्या या पिंपरी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजन आहे। महाशिवरात्रीच्या निमित्तानं आपला हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे थाटामाटात आणि भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये होत असतो आणि याही वर्षी तुमच्या सर्व श्रोते मंडळींच्या सहकार्याने अधिक परिश्रमाने आणि हरिभक्तपरायण रामायणाचार्य राजन महाराज काशीद यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम आपला दरवर्षी अगदी थाटामाटामध्ये होत आहे। दरवर्षी आपण कथा कीर्तन ऐकतो महाराज, कीर्तन आपण दरवर्षी ऐकतो, परंतु आज आपल्या महाराजांच्या मुखातून रामकथा काय असते हे तुम्हाला आज पाहायला मिळालं। आणि दरवर्षी
अशीच महाराजांनी रामकथा दरवर्षी आपल्या या पिंपरी गावामध्ये करावी अशी माझ्यातर्फे तरी विनंती आहे. विठाला 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 तुम्हाला माहित नसेल महाराज, आम्ही आता महाराष्ट्रभर फिरतो, महाराज सोबत नेहमी असतो, जामवंत महाराज आहेत, आम्ही असतो. रामकथेला जवळजवळ 10,000 ते 20,000 लोक पुढे बसलेले असतात महाराजांच्या समोर. आता तुमच्या जवळ आता कसं असते, जवळची किंमत असते का नसते ही माणसाला जवळची किंमत कळत नाही. पण ज्यावेळेस विदर्भामध्ये कथा झाली महाराजांची रामकथा, त्या कथेला जवळजवळ रोज 10,000 लोक ऐकण्याकरता बसत होती. ही रामकथा काय आहे, कशा करता ऐकायची रामकथा, महाराजांनी सांगितलं सुरुवातीलाच. रामकथा ही प्रत्येकाला, प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे, म्हणून ती रामकथा ऐकली पाहिजे. आणि आज अयोध्येचा राम, आज या घडीला अयोध्येचा राम अयोध्येला नसून आपल्या आज पिंपरी गावामध्ये नक्की आलेला आहे. महाराजांच्या वाणीनं, त्या वाणीच्या अनुभवानं, भावानं, महाराजांच्या अंतकरणामधला जो भाव होता त्या नक्कीच प्रभू रामचंद्राला आपले पिंपरीला अयोध्या करून सोडलं. महाराज आज आपली पिंपरी आज अयोध्या झाली. पार्ट तुम्ही पाहिले सगळी, साक्षात प्रभू रामचंद्र आले होते, लक्ष्मण आले होते, सीतामय्या आले होता, पुन्हा महाराज हनुमंतराय बघायसारखेच होते. विठाला 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 विठाला. हनुमंतरायची उडी तुम्ही पाहिली महाराज, कसं होतं उड्डाण, कुठे गेले हनुमंतराय, वा वा वा, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. माणूस येत नव्हता महाराज, 2-3 दिवस झालं, लय घायाळ आहे. घायाळ पक्षी आज तुमच्या समोर आणून उभा केला. आता कशामुळे घायाळ हे तुम्हाला मी सांगत नाही. विठाला आणि रावणाचं पार्ट विचारूच नका तुम्ही महाराज, कसा होता रावण. माळात दुष्टर नाचते रावण. विठाला विठाला. आज नक्कीच तुम्हाला खरंच प्रभू रामचंद्राचं, हनुमंतरायांचं, रावणाचं सुद्धा दर्शन झालं असतं तुम्हाला लवार महाराजांच्या रूपानं. महाराज म्हणजे रावणाला तुम्ही तुच्छ समजू नका बरं का. रावणासारखा विद्वान जगामध्ये कुणी नव्हता, रावणासारखा भक्त सुद्धा जगामध्ये कुणी नव्हता. महाराज रावणासारखा श्रीमंत कुणी नव्हता, रावणासारखा भक्त कुणी नव्हता, रावणासारखा विद्वान कुणी नव्हता. फक्त एकाच गोष्टीमुळे वाया गेला. विठाला 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 विठाला. त्याचा जर खरा माझा, त्याचा जर गर्भ काढला ना, त्या रामायणाचा असेल, कथेचा असेल, कोणत्याही गोष्टीचा अर्थ जर वरून वरून पाहिला तर ते पात्र आपल्याला दुष्ट दिसतात. कैकेयीचं पात्र बदनाम झालेलं आहे महाराज. कैकेयी माता ही खरी प्रभू रामचंद्रावर एवढं प्रेम होतं. कैकेयी मातेचं, कौशल्य मातेचं सुद्धा, सुमित्रा मातेचं सुद्धा एवढं प्रेम नव्हतं बाकीच्या, पण कैकेयी मातेचं प्रभू रामचंद्रावर एवढं प्रेम होतं. पण ती एक संतांची, देवाची लीला असते महाराज, ते आपल्या समोर प्रगट करायचे असते, म्हणून ते लीला करतात. विठाला 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 विठाला. रावणाला 3 जन्म प्राप्त झाले होते. कशा करता, शाप मिळाला होता म्हणून. ते 3 जन्मामध्ये राक्षस होईल असा शाप प्राप्त झालेला होता. आणि ते राक्षस कुळामध्ये तुला साक्षात देवाला तुला मारण्याकरता अवतार धारण करावा लागेल, म्हणून रावणाचं पार्ट आहे महाराज. आणि रावणाला फक्त एकट्याचा जर उद्धार करायचा असता रावणाला, तर रावणाने प्रभू रामचंद्राची भक्ती करून एकट्याचा उद्धार केला असता महाराज. पण रावणाला सगळ्या राक्षस कुळाचा उद्धार करायचा होता, सगळ्या राक्षस कुळाचा उद्धार करायचा होता. म्हणून नारद महर्षीला प्रश्न विचारला. नारद महर्षी, प्रभू रामचंद्र लवकरात लवकर माझ्यावर कसे प्रसन्न होतील हे मला सांगा. त्यावेळेस नारद महर्षीने युक्ती सांगितली. नारद महर्षी म्हटले, भक्ती करून तुला देव लवकर भेटेल सांगता येणार नाही, दुश्मनी करून पाय लगेच भक्त भेटायला, देव लगेच भेटायला येतो महाराज. म्हणून प्रभू रामचंद्रांनी लवकरात लवकर रावणाचा उद्धार झाला महाराज. नवे नुसता रावणाचा नाही, सगळ्या राक्षस कुळाचा उद्धार प्रभू रामचंद्राच्या हाताने झाला. कारण ज्ञानोबरांची ओवी, श्रीकृष्ण कोपुनी ज्यासी मारी तो पावे पर ब्रह्म साक्षात्कारी, मा कैशेनी उपदेश करी तो कैशा परी न पवेल. विठाला 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 विठाला. दुश्मनी केल्यामुळे सगळ्या कुळांचा उद्धार झाला महाराज. म्हणजे रावण भक्त नव्हता का, भक्तच होता. विठाला 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 विठाला. आणि असं रामायण आपल्याला आज पाहायला मिळालं महाराज. महाराजांच्या अमृतमय अशा वाणीतून अगदी 3.5
दिवसामध्ये महाराजांनी रामायण उरकलं महाराज, कारण दिवसच कमी होते. खरं तर रामायण फार मोठं आहे, 108 प्रकारचं रामायण आहे महाराज. भाव सांगितले महाराजांनी, विचित्र रामायण, कुठं अध्यात्म रामायण, वाल्मिकी रामायण, तुलसी रामायण. तुलसी रामायणाचा आज तुम्ही 3.5 दिवसामध्ये हे रामायण तुम्ही श्रवण करण्याचा प्रयत्न केला. संक्षिप्त रूपामध्ये महाराजांनी तुमच्या समोर भाव मांडण्याचा प्रयत्न केला. नक्कीच तो तुम्हाला पटला आणि पुढच्या वर्षी तुमच्याच मुखातून रामायण व्हावं. कोणाकोणाची इच्छा, हात वर करा. किती दिवसाचं व्हावं? फक्त 7. विठाला विठाला. वर्षभर सांगितलं तरी रामायण होत नाही महाराज. रामायण वर्षभर जरी सांगितलं तरी होत नाही. नाथ महाराजांच्या घरामध्ये वर्षभर रामायण चालायचं वाड्यामध्ये, पण तरी सुद्धा रामायण राहत होतं महाराज. एवढं रामायण सोपं नाही. रामायण सांगणं, रामायण ऐकणं एवढी सोपी गोष्ट नाही. ते रामायण ऐकण्याकरता फक्त आता 7 दिवस असतील, 3 दिवस असतील, 4 दिवस असतील, या दिवसामध्ये फक्त ते संक्षिप्त रूपामध्ये आपल्याला सांगता येतं. पण त्याचा खरा अर्थ पाहण्याकरता आयुष्य गेलं तरी रामायण पुरत नाही. विठाला विठाला. महाराजांनी सुरुवातीला एक प्रश्न तुम्हाला विचारला असेल, रामायण कशा करता ऐकायचं, काय ऐकायचं? अहो, त्रेतायुगामध्ये घडलेली ही रामायण कथा. कधी, किती वर्ष झाले त्याला? कलियुगाचं आयुष्य 4,32,000. कलियुगाचं आयुष्य 4,32,000 महाराज. द्वापर युगाचं आयुष्य 8,64,000. त्रेतायुगाचं आयुष्य 12,96,000. मग 12,96,000 वर्ष झाली महाराज. तिथून पुढे ते 8 लाख आणि ते 4 लाख मोजून बाबा, त्या कलियुगाला आता 5,000 वर्ष झाली चालू हो. मग एवढ्या वर्षाचं रामायण काय ऐकायचं? किती वर्ष झाले रामायणाला? बरं, रामायण आम्ही का रोज ऐकतो ना महाराज? रामायण अधो राम तपोवनादी गमनम हता मृगं कांचनम, हे रामायण आपण सतत ऐकतो. तरी सुद्धा रामायण ऐकायची का गरज आहे? या ग्रंथाची आम्हाला काय गरज आहे? कशा करता ऐकायचं रामायण? कारण रामायण याच्या करता ऐकायचं महाराज, कलियुगामध्ये आता भयानक परिस्थिती निर्माण झालेली. या कलियुगामध्ये भयानक परिस्थिती निर्माण झालेली. भावाभावामध्ये कसं प्रेम असावं हे रामायण शिकवतं. बंधू प्रेम कसं असावं हे रामायण शिकवतं. सासू सुनेचं प्रेम कसं असावं हे रामायण शिकवतं. गुरु शिष्याचं प्रेम कसं असावं हे रामायण शिकवतं. या रामायणामधून अनेक असे पार्ट आहेत की ते शिकण्यासारखे आहेत महाराज. त्रेतायुगातलं रामायण आजही आपण आठवतो महाराज. त्रेतायुगातलं रामायण आपण आजही आठवतो. गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये असे अनेक संत होऊन गेले, देव होऊन गेले महाराज. त्यांचा आजही आपल्याला आठव होतो, त्यांचा विसर आपल्याला पडत नाही आणि विसरू सुद्धा नये. विठाला विठाला विठाला. कशा का विसरू नये? तुकोबराय म्हणतात, जो विसरला त्याच्या जीवनाची हानी झाल्याशिवाय राहत नाही. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या, पचतील खाणी 84च्या, पचतील खाणी 84च्या. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या, पचतील खाणी 84च्या, पचतील खाणी 84च्या. विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खाणी 84च्या. म्हणून या भारत देशामध्ये ज्यांनी ज्यांनी क्रांती केली, ज्यांनी ज्यांनी हा संप्रदाय घडवला, त्यांचं आज नाव निघतंय महाराज. मला सांगा, 750 वर्ष झाले ज्ञानोबारांना जाऊन, पण तरी सुद्धा दिंडीमध्ये भजन कोणाचं चालतं? ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, हा ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, हा 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 ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, 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 ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया,
तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबराय तुकोबरायचं नाव घेतल्याशिवाय दिंडी सुद्धा पुढे जात नाही महाराज. दिंडीमध्ये आषाढी वारीमध्ये बघा तुम्ही ज्ञानोबराय तुकोबरायचं नाव घेतल्याशिवाय ज्ञानोबराय तुकोबरायचं नाव घेतात लोक. एवढं खायला भेटतं महाराज, एवढं खायला प्यायला सगळी सोय भेटते. फक्त नाव कोणाचं घ्यायचं? ज्ञानोबरायचं तुकोबरायचं. आज आमच्यासारखे कीर्तनकार, आमच्यासारखे द्या सोडून, ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या नावावरती महाराज हा संप्रदाय चालतो. एका एका अभंगावरती एका एका कोटीचे बंगले आहेत. विठाला 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 हे संत महात्म्याचे आपल्यावरती उपकार आहे महाराज. त्यांचं नाव आजही आपण घेतो. अय नाव काय तुझं? अय नाव सांग की. अरे येड आहे का ते? नाव नाव तुझं नाव सांग की. दुसऱ्याला विचार. विठाला 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 विठाला. नाव माहित तुला? तुझं नाव माहित नाही? तुझं नाव काय? अनिरुद्ध नाव आहे. वडिलाचं नाव सांग. वा वा, लग्न झालंय का तुझं? रे नाही करायचंय का? चांगल्या चांगल्याला भेटन आणि तुझं कुठं मांडायला? विठाला विठाला महाराज. आता गावगाव आम्ही फिरतो. जांबवंत महाराज आहेत, राजन महाराज आहेत, गावगाव फिरतो आम्ही. लोक चहा प्यायच्या नादाने नेतात आम्हाला आणि असा एवढा मोठा बायोडाटा आमच्या समोर घेऊन येतात. महाराज हे चहाचं राव द्या, हे बायोडाटा माझ्या मोबाईल मध्ये जवळजवळ 50 बायोडाटे आहेत महाराज. विठाला विठाला परिस्थिती अवघड आहे महाराज. आज बऱ्याच कुंभमेळ्यामध्ये बरेच गेलेत आता ह्या कुंभमेळ्यामध्ये आणि बरेच आता कुटाने करून सापडायले तिथं. विठाला 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 विठाला. वडिलांचं नाव काय म्हणला? वा वा. आजोबाचं? वा पंजोबाचं? क्या बात, टाळी वाजवा. वा वा. पंजोबा पर्यंत माहिती. खापर पंजोबाचं सांग बरं. हा दापर पंजोबाचं, निपर पंजोबाचं. अहो मला सांगा, ही रक्त परंपरा आहे का नाही आपली? अहो आपल्याला निपर पंजोबाने जन्म दिला म्हणून दापर पंजोबा झाला की नाही? दापर पंजोबा होता म्हणून खापर पंजोबा झाला की नाही? खापर पंजोबा होता म्हणून पंजोबा होता की नाही? बरोबर आहे की नाही? ही सगळी कशी परंपरा आहे? रक्ताची परंपरा आहे ना आपली ही. त्यांचं रक्त आपल्या आज अंगामध्ये खेळत आहे ना. रक्त परंपरा आहे. पंजोबा होते म्हणून आजोबा आहेत, आजोबा होते म्हणून वडील आहेत, वडील आहे म्हणून तू आहे म्हणून आताच नाही लग्न झाले. ही रक्त परंपरा आहे महाराज. पण सगळे गेले. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पावतू, देखत देखत ना देखत देखत ना तू पावतू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पावतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. 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 आजा मेला पंजा मेला बाप मसना गे. हो आजा मेरा पंजा मेला बाप मसना गेला. हे देखत देखत ना तू पावतो, देखत देखत ना तू पावतो तोही तैसा झाला. देखत
देखत देखत नातू पंतू तो हे पैसा झाला उठा उठा जागा पाठे भयाले मोठी उठा उठा जागा पाठे भयाले मोठी उठा उठा जागा पाठे भयाले मोठी उठा उठा जागा पाठे भयाले मोठे. आपल्या डोळ्यात देखत आपला आजा गेला पंजा गेला खापर पंजा गेला महाराज. पण मला सांगा इथं बसलेल्या पैकी कोणाचा कोणत्या आजोबाचा कोणत्या पंजोबाचा कोणत्या खापर पंजोबाचा आपल्या घरामध्ये फोटो आहे? हात वर करा बरं. खापर पंजोबाचा आमच्या घरामध्ये फोटो आहे, हात वर करा. नाही महाराज. ज्या रक्ताने आपल्याला जन्माला घातलं ज्या रक्ताने आपल्याला जन्माला घातलं त्यांचा फोटो सुद्धा आपल्या घरामध्ये नाही. नवे नवे किंबहुना त्यांचं नाव सुद्धा आपल्याला सांगता येत नाही. पण मला सांगा 750 वर्ष झाले ज्ञानोबरांना जाऊन, 450 वर्ष झाली जगद्गुरु तुकोबरांना जाऊन, 450 वर्ष झाली छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन. पण असा कोण आहे इथं बसलेला की ज्याच्या अंतकरणामध्ये छत्रपती विषयी प्रेम नाही? कोण आहे? मी जर असं म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज की तुम्हाला म्हटलं का जय म्हणा म्हणून? नाही. तुम्हाला मी जय म्हणा म्हटलं नाही, पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याबरोबर प्रत्येकाच्या अंतकरणामधून जय बाहेर पडते. याचं एकमेव कारण त्या महापुरुषाची ती ताकद आहे. विठाला 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 कुंडली कवर हर विठ्ठल श्री आनंदे भगवान की जय महाराज की जय. म्हणून हे रामायण असलेले महापुरुष असतील महाराज यांना आपण कधी विसरत नाही. त्रेतायुगातली रामकथा आजही आपल्या गावामध्ये होते. का होते? कारण ते जे महापुरुष जगले ना महाराज त्यांच्यासारखं जीवन आपल्याला जगता येत नाही. ते त्यांच्या जीवनामध्ये असं जगले जगाच्या कल्याण संतांच्या परोपकार